को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणचा मुद्दा अजून देखील तसाच आहे, तो अजून सुटलेला नाही. मात्र यावर आता रोहित पवार म्हणतात की 50% हे आरक्षण पाहिजे आणि ते पण टिकणारं आरक्षण द्यायला पाहिजे. या सर्व संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते आहेत. सर, कसं पाहता मराठा आरक्षण संदर्भात? आपण जर बघितलं 50% हवं आणि ते पण कोर्टात टिकणार. हे रोहित पवार वगैरे यांचा काही अभ्यास असते का? लक्षात घ्या की भारतीय संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर ज्याला म्हणतो, मूल म्हणजे हे म्हणतो बेसिक स्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण, त्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागत असतो 50%पेक्षा जास्तीची जर आरक्षणाची तरतूद केली तर. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः रिझर्वेशन मेजॉरिटी झाल्याने काय होऊ शकते सांगितलेलं आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी असतील आणि त्यातले त्यात हा कोण, काय नाव सांगताय तुम्ही, रोहित, हा शरद पवारच्या याच्यातला जरंगेच्या नंतरच्या किती मागचा खेळाडू आहे एक्स्ट्रा मधला ते सांगता येत नाही. आणि हा म्हणजे ज्याला स्ट्रगलर आहे शरद पवारच्या खेळातला. त्याच्यामुळं अशा चिल्लर चालर लोकांच्या बोलण्याला मला वाटतं की फार महत्व देण्याची गरज नाही आहे. आणि राहिला प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत, मला असं वाटतं की 50%ची मर्यादा ओलांडणं हे भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च अशा न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि संविधान पीठाने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं अशक्य आहे. इंदिराजींनी 9th शेड्यूलच्या संदर्भानं जरी सुद्धा आपण विचार केला तरी सुद्धा तुम्हाला सांगतो ही बाब आता टिकणे नव्हे. कारण 9th शेड्यूलमध्ये टाकल्याच्या नंतर सुद्धा चॅलेंजेबल आहे. रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, तुमच्या या जे काही म्हणजे असंसदीय भाषेत बोलणाऱ्या गाभरांना कळवा, शिकवा. या गाभरांना, या रोहित सारख्या, त्यांना सांगा की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताचं बेसिक स्ट्रक्चर संविधानाचं आणि या देशाचं बदललं जाऊ शकत नाही. त्यामुळं मला स्पष्ट म्हणायचं आहे की भारताच्या केंद्र सरकारला सुद्धा 9th शेड्यूलमध्ये टाकून सुद्धा 50%ची मर्यादा ओलांडता येणार नाही. हे मिनर्वा मिल असेल किंवा अनेक वेगवेगळे जजमेंट्स होते त्याच्यामध्ये सिद्ध झालेलं आहे. आपण जर बघितलं त्यांनी असं देखील म्हटलंय, जे मराठा आरक्षण असेल किंवा तो इतरांना देखील ते आरक्षण दिलं तर त्याचा फायदा देशातील युवांना देखील होऊ शकतो. रोहित पवारचं मी काय सांगितलं, चिल्लर चालर बोलणं आहे, त्याला अभ्यास नाही. कारण ह्या देशामध्ये प्रत्येकाची काळजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आहे. शरद पवारांनी कुणाची काळजी घेतली, रोहित पवारांनी काय करावं हा त्यांचा मुद्दा जरी असला तरी रोहित, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मग कुडमुडे जोशी जे भटकंती करतात त्या ब्राह्मणापासून ते शेवटच्या माणसापर्यंत, आदिवासी पाड्यात राहणाऱ्या आदिवासी भावापर्यंत सगळ्यांची काळजी घेतलेली आहे. आणि धर्मांतरित किंवा मुसलमानांना आरक्षण का देता येत नाही हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतराच्या नंतर म्हणजे माणूस आरक्षणाला पात्र असतो की नाही हे सुद्धा नक्की झालेलं आहे. त्याच्यामुळं ते म्हणतात ना की बडबड्या पैलवान हे असे बडबडे वाचाळखोर पैलवान आहेत रोहित सारखे. त्यांना त्याच्यातलं काही फार कळत नाही. त्यामुळं त्यांना मला वाटतं त्यांच्या बोलण्याला काही किंमत देऊ नये. रोहित पवारने आपल्यावर टीका केली की तुम्ही पराक्रमी नेते आहात, आपण जर बघितलं तुम्ही हुशार नेते आहेत, पण गाढविणीचं दूध पिऊन आपण हुशार झालो असा टोला लागला. बघा, तुम्हाला सांगतो गदमातेचं दूध पिणं वाईट नसतंय. परंतु मला कोणावर वात्र टीका करायची नाही आहे. पण मी साहित्यातला माणूस आहे. मी संत साहित्याला तेवढंच मान्य करतो, नतमस्तक होतो. आणि तुम्हाला सांगतो त्याचबरोबर ग्रामीण साहित्याला सुद्धा तेवढंच नतमस्तक होतो. ग्रामीण साहित्यामध्ये एक ओळ आहे, तुम्हाला सांगतो ती ओळ फार बोलकी आहे. कसं आहे की गदमातेचं दूध पिल्याच्या नंतर नक्की माणसाच्या व्याधी दूर होऊ शकतात, पैलवान होऊ शकते माणूस. परंतु एक लक्षात ठेवा, डुकरीनीचं दूध पिल्याच्या नंतर माणूस की नाही गू खाल्याचीच भाषा करू शकते. डुकरीनीचं दूध पिल्याच्या नंतर माणूस गू खाल्याचीच भाषा करू शकते, विष्टा चकण्याचीच भाषा करू शकते, विष्टेसारखीच बोली भाषा असू शकते. पण मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर आपल्याला काय मत आहे की केंद्र सरकारने जो मराठा आरक्षणचा मुद्दा आहे तो आता अधिवेशनामध्ये देखील गाजला जाणार आहे, तर मराठा आरक्षण मिळू शकतो का? मी तुम्हाला सांगतो
डंके की चोट पे सांगतो, मराठा आरक्षण कोणत्याच परिस्थितीत 10% म्हणून सुद्धा देता येऊ शकत नाही. एक मराठा, कुणबी मराठा म्हणून ते काय जरंग्यानं वाजवणं सुरू केलं होतं त्याचं गिटार, ते सुद्धा त्या प्रकारे सुद्धा कुणबी मराठा म्हणून देता येत नाही. कारण माझे मराठा भाऊ ते कुणबी नाहीत, खेडुले कुणबी, त्याच्यानंतर बावणे कुणबी, त्याच्यानंतर जे जे मागास कुणबी आहेत त्या कुणब्यांमध्ये आमचे मराठा भाऊ मोडत नाहीत. त्याच्यामुळं कुणबी म्हणून सुद्धा देता येणार नाही. सगळे सोयरे म्हणून तर विसरूनच जावं. कारण सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत जी माझी पहिली भूमिका होती ती आता सगळ्याच राजकीय पक्षाची भूमिका झालेली आहे. आणि त्यामुळं सगळे सोयरे म्हणून नाही, 10% मराठा भाऊ म्हणून नाही आणि कुणबी मराठा म्हणून सुद्धा नाही. माझे मराठा भाऊ मागास नसल्यामुळं मी दाव्यानं सांगतो देता येणार नाही. तर हे होते आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं देखील मत गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामन हरीश निगेसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई. को पॉवर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.